या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण किचनमध्ये काम करत असताना तिच्या हाताला चटका बसतो. एवढ्यात तेथे अढळराव येतात. अढळराव म्हणत असतात, अहो सुनबाई, अहो काय झालं? अहो काय तुम्ही पण ना, ध्यान कुठं असतं तुमचं? त्यानंतर अढळराव माधवरावांना आवाज देतात. माधवराव तेथे आल्यानंतर अढळराव म्हणत असतात, अहो काय झोपा काढताय का? अहो सुनबाईंच्या हातासनी लागलाय ठाव आहे ना व? मग त्यांच्यावर कामं पडताय तिथे लक्ष द्याय ना गो. तुम्हाला कामाला हात घालाय का होतंय? आढळराव माधवरावांना ओरडत असतात. कृष्णा म्हणत असते, आबा. यावर आढळराव म्हणतात, आता यावर चर्चा नको. आता चर्चा न करता माझ्याबरोबर या. यावर कृष्णा विचारत असते, काय झालं? आढळराव म्हणतात, बोलायचंय. त्यानंतर कृष्णा माधवरावांना दुष्यंतरावांसाठी थोडासा चहा ठेवा असं सांगून तेथून निघून जाते. कृष्णा इकडे आढळरावांजवळ येते आणि म्हणत असते, आबा काय झालं? काय म्हणायचं होतं? आढळराव म्हणतात, तुम्ही बाळजाचं खरं काही ते दुष्यंतरावासनी का नाही सांगितलंस? कसली वाट बघायलायत? दुष्यंत इकडे आपल्या आईकडे म्हणजेच बाळजाबाईच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, काय ग आई, का बोलवलंयस? काय काम आहे? बाळजाबाई जयकांतला आवाज देते. दुष्यंत विचारत असतो, काय झालंय? काही सिरियस आहे का? बाळजाबाई म्हणते, नाही काही सिरियस नाहीये, पण जयकांत येऊ देत, मग सांगते. थोड्या वेळाने जयकांत येथे येतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, म्या काय म्हणते, तू आता पुण्यालाच जाणार आहेस. माझं एक काम आहे, करशील ना व? दुष्यंत म्हणतो, अगं आई, असं काय म्हणतेस? करशील ना काय? करेन ना, बोल काय आहे? यावर बाळजाबाई म्हणते, 2-3 लोकांकडून पैसे येणं बाकी आहे. तर म्हटलं येता येता वसुल्या करत येशील आणि जयकांतला पण घेऊन जा बरोबर. एवढ्यात जयकांत म्हणतो, अहो काकी साहेब. जयकांत बोलत असतो. एवढ्यातच बाळजाबाई म्हणतात, अरे किती वसुल्या राहिल्या आहेत, असं काय करायलायस? ते आजच पूर्ण करायचं असल्यास दुष्यंतचं तुझ्याबरोबर असणं गरजेचं आहे, असं म्हणून बाळजाबाई जयकांतला खुणावत असते. जयकांत म्हणत असतो, अहो काकी साहेब, आता तुम्ही म्हणताय तर घेऊन जातो भावाला. आढळराव इकडे कृष्णाला म्हणत असतात, हे बघा सुनबाई, त्या बाळजाच्या पापांचा हिसाब अजून पूर्ण व्हायचा आहे. तो व्हायचा तेव्हा करूच आपण. पण बाळजासारख्या बाईशी 2 हात करायचे असतील तर योग्य वेळ साधणं हे खूप महत्त्वाचं आहे हो. कारण एकदा काही योग्य वेळ हातची निघून गेली तर तिचं आपण काहीही बिघडू शकणार नाही. ध्यानात येतंय का? मी केलेली चूक तुम्ही करू नका. कृष्णा म्हणते, म्हणजे कशी चूक आबा? बाळजा इकडे दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत, तू आता नवीन पासपोर्ट बनवायला लागलायस, तेव्हा घाळ करू नको, जरा सांभाळून ठेवायला शिक. दुष्यंत म्हणतो, हो आई, नीट जपून ठेवेन मी. त्यानंतर दुष्यंत जयकांतला 2 मिनिटाचा टाइम दे, मी लगेच चहा पिऊन येतो असं म्हणतो. यावर बाळजाबाई म्हणते, अरे आता चहा पाण्यात कशाला वेळ घालवायला लागलायस? किती लांबचा पल्ला आहे, लवकर जा आणि लवकर या बघू माघारी. त्यानंतर बाळजाबाई जयकांतला जाताना एक ढाबा आहे तेथील चहा दुष्यंतला 5 असं म्हणतात. त्यानंतर बाळजाबाई त्या दोघांनाही निघायला घाई करते. दुष्यंत आपल्या आईला येतो असं म्हणून पुन्हा मागे फिरतो आणि आपल्या आईला म्हणतो, सॉरी, तुला सांगायला विसरलो. बाकीच्यांसाठी सरप्राईज आहे, पण तुला सांगायला काहीच हरकत. आज रात्री ऍक्च्युली एक पार्टी प्लॅन कर. अगं कृष्णाला मला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक छान असं सरप्राईज द्यायचं आहे. त्यासाठी ही पार्टी प्लॅन करतोय. आज रात्री ना पार्टीमध्ये तिला मला माझ्या मनातले फिलिंग्स सांगायचे आहेत. यावर बाळजाबाई म्हणते, अरे वा, चांगलंच प्लॅनिंग आहे की मग. अरे मग चांगल्या कामाला वेळ कशाला घालवायचा, लवकर जा आणि लवकर या मग, असं म्हणून बाळजा त्या दोघांनाही जा असं म्हणत असते. त्यानंतर दोघेही जात असतात. जयकांत पुन्हा मागे येतो आणि बाळजाला विचारतो, काकी साहेब, काय हे नाटक आहे? बाळजा म्हणते, हे बघ, काहीही कारण काढून दुष्यंतला इकडे तिकडे हिंडवत बस आणि अजून एक ध्यानात ठेव, दुष्यंत आज रात्री उशिरापर्यंत घरी येता कामा नये. ही जबाबदारी तू, असं म्हणून बाळजा जयकांतला निघायला सांगते. जयकांत तेथून निघून जातो. दुसरीकडे कृष्णा दुष्यंतसाठी चहा घेऊन आलेली असते, परंतु दुष्यंत म्हणत असतो, अगं मला आता उशीर होतोय, सॉरी, असं म्हणून दुष्यंत निघून जातो. एवढ्या तेथे बाळजा येते. बाळजा दुष्यंतला बाय करत असते. त्यानंतर ती कृष्णेने आणलेला चहा पिते आणि पुन्हा कृष्णेजवळ देते आणि म्हणते, चहा जरा कडूच आहे नाही? यावर कृष्णा म्हणते, कसं आहे, कडू मनाच्या माणसाला पाणी बी कडूच लागते. बाळजा म्हणते, असं? कृष्णा म्हणते, तुम्ही किती बी प्रयत्न करा, तुमचा खरा चेहरा एक ना एक दिवस उघडा पडणार आहे. तुमचं सत्य म्या दुष्यंत सरकारच्या समोर आणणार. यावर बाळजा म्हणते, अगं पण तो दिवस उजडायच्या आधी तूच या घरातून मावळलीस तर?
तवा जरा दमानं राहा असं म्हणून बाजा तेथून निघून जाते. दुसरीकडे पूजा इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. पूजा म्हणत असते, अरे यार जाम भूक लागली आहे. हड्डी अजून आला का नाही माझं जेवण घेऊन? माझ्या जेवणाची वेळ हा विसरला की काय? नाही नाही. त्यानंतर ते म्हणत असते, ही कृष्णा ना मांजर आहे, मांजर माझ्या आयुष्यात आडवी आलेली. आता या मांजरने जेवण बनवलंय की नाही? खूप भूक लागली आहे मला. एवढ्यातच थोड्या वेळाने कृष्णा तेथे येते आणि जेवण पूजाला देत असते. परंतु पूजा म्हणते, तू फ्रेंड कुठे आहे? कृष्णा म्हणते, अगं ते पुण्याला गेले आहेत पासपोर्टच्या कामासाठी. अगं न खाता पिता गेलेत. आता तरी खाल्लं असेल की नाही काय माहीत. पूजा म्हणत असते, एक मिनिट, फ्रेंड घरी नाहीये म्हणून तू आली आहेस आणि तुला असं वाटतंय की तुझ्या हाताने जेवण करेन? मला नाही करायचंय जेवण. यावर कृष्णा पूजाला खूप फोर्स करत असते. परंतु पूजा म्हणत असते, मला नको आहे जेवण, जा तू इथून. कृष्णा म्हणत असते, अगं पूजे, असं लहान पोरावानी वागू नकोस बरं. ते तुझे फ्रेंड 24 तास इथे बसून राहतील का? कामं नाही आहेत का त्यासनी? यावर पूजा म्हणते, तो माझा फ्रेंड आहे, जा तू जेवण घेऊन इकडनं. असं म्हणून पूजा कृष्णेला जायला सांगत असते. कृष्णा म्हणते, तुला नको आहे ना जेवायला? तुझे फ्रेंड आहेत ना, ते रातच्याला येणार आहेत तेव्हा जेव. राह उपाशी, मी चाललो हे घेऊन. असं म्हणून कृष्णा जात असते. पूजा मनातच म्हणत असते, पूजा काय करतेस? अगं थांबव तिला, भरलेलं ताट परत जातंय. पोटात इथे बकासूर जागा झालाय. या खोट्या प्रेमाच्या नाटकात आहे ना, इथे स्वतःचा जीव देऊन काही उपयोग नाहीये. त्यानंतर पूजा कृष्णाला थांब असं म्हणते आणि ते ताट ठेवून जा, माझा मूड झाला की मी खाईन असं म्हणते. त्यानंतर कृष्णा ते ताट आणून ठेवते आणि तेथून निघून जाते. कृष्णा इकडे विचार करत असते, दुष्यंत सरकार सकाळी चहा घेतल्याशिवायच का गेले असतील? नाही म्हणजे स्वतःच बोलले बनव म्हणून आणि मग स्वतःच नाही बोलले. बाळजाबाईंनी असं काय सांगून त्यांना बाहेर पाठवलं असेल? एवढ्यात कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णा जाऊन फोन उचलते. कृष्णाला दुष्यंतचा फोन आलेला असतो. कृष्णा म्हणते, अहो मी तुमचाच विचार करत होती आणि आता तुमचाच फोन आला. त्यानंतर कृष्णा दुष्यंतला काही खाल्लं पिल्लं का असं विचारत असते. पुढे कृष्णा म्हणत असते, हे बघा, बाहेर पडताना चहा असो किंवा भाकरीचा तुकडा तो बाजूला सारून असं निघायचं नसतं. दुष्यंत म्हणतो, अच्छा काय होतं त्याने? कृष्णा म्हणते, आता तुम्ही जास्त विचार करायला लावू नको मला, आधीच डोक्याला कमी ताण आहे. यावर दुष्यंत म्हणतो, ताण? आता तुझ्या डोक्याला कसला ताण आहे? अच्छा, माझ्या जळालेल्या पासपोर्टचा विचार करतेस का अजून? कृष्णामध्ये, नाही नाही, तो विचार नाही करत आहे मी. ऐका ना, मला तुम्हासने काहीतरी सांगायचं आहे. दुसरीकडे दलपत बाळजाबाईजवळ आलेला असतो. दलपत म्हणत असतो, बाळजाबाई तुम्ही जे म्हणालाय ते जरा जास्तच होत आहे, असं नाही का वाटत आहे तुम्हाला? बाळजाबाई, एवढं मोठं पाऊल उचलायची खरंच गरज आहे का? नाही म्हणजे तुम्ही जो पण विचार केलाय तो सिस्टमॅटिकलीच केला असणार, पण तरी बी मला भीती वाटायला लागल्या बघा. यावर बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, अहो हात दगडाखाली जाण्यापरीस ज्याने दगड उचललाय त्याच्याच हाताचा निकाल लागायला पाहिजे की नको? दुसरीकडे कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, ऐका ना, सकाळी मी तुम्हाला. एवढ्यातच जयकांत बोलतो, अहो वहिनी साहेब, काय म्हणालाय? जेवण बिवण झालं की नाही? अहो आम्हासनी माहिती आहे आमच्या भावावर तुमचा लय जीव आहे, पण एक दिवस त्याला स्वातंत्र्य देताल की नाही? आमच्याबरोबर त्याला वेळ घालवू देत? अहो तसं नाही, गाडी चालवताना असं प्रेमाने बोलणं सेफ नाही आहे ना, म्हणून म्हणलं मी, बाकी काही नाही. दुसरीकडे बाळजाबाई दलपतला म्हणत असते, ती बाई आपल्यासाठी सेफ नाही आहे, तेव्हा तिला मोकळं सोडून चालणार नाही. ती जर का दुष्यंत समोर बरळली तर त्याचे परिणाम आपणासने भोगावे लागतील. ती माणसं बोलवली होती, आलीत का? यावर दलपत म्हणतो, हो आपल्या नेहमीच्या माणसाने बोलवलंय मी, पण नेमकं करायचंय काय? त्यानंतर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, हो तुम्हाला माघारी यायला किती वेळ लागेल? नाही म्हणजे मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, अगं एवढं महत्वाचं आहे तर फोनवरच सांग की. मला सुद्धा तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे बरं का, पण मी आता फोनवर नाही सांगणार, मी घरी आल्यावर सांगणार. तोपर्यंत तू वाट बघ. ते म्हणतात ना, सबर का फल मीठा होता है, असं म्हणून दुष्यंत हसत असतो. त्यानंतर दुष्यंत फोन ठेवतो. दुष्यंत इकडे म्हणत असतो, कृष्णा कधी एकदा सगळी कामं आटपून तुला भेटतोय असं झालंय. यावर जयकांत म्हणतो, ओ प्रेमवीर, वहिनी साहेबांचा फोन आल्यावर घरी जायची घाई लागली वाटतं. अहो जरा धीर धरा की, अजून अख्खं पुणे फिरायचंय आपल्याला. दुष्यंत म्हणतो, जयकांत शेठ तुमचं अजून लग्न झालंय नाही ना, म्हणून असं बोलताय. तुम्हाला कळणार नाही लग्न झाल्याशिवाय. आपली कोणीतरी वाट बघताय म्हणून आपल्याला सुद्धा घरी जायची हुरहूर लागणार.
काय मस्त फिलिंग्स असतात माहितीये. यावर जयकांत म्हणतो, भावा तुझ्या फिलिंग्स ठेव खिशात आणि मस्त गाडी चालव सुसाट अति प्रचंड वेगानं. पुढे दुष्यंत म्हणतो, अरे कृष्णाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं मला. काही इमर्जन्सी नसेल ना. यावर जयकांत म्हणतो, अरे भावा इमर्जन्सी असेल तर काकीसाहेब आहेत की. आणि तसं बी आपण रातच्याला जातोच आहे घरी. 12-1 वाजता पोचतोय. रात्री जाऊन बघू काय इमर्जन्सी आहे ती. कृष्णा इकडे म्हणत असते, काय बी झालं तरी आजच्या आज बाळजाबाईंचं सत्य दुष्यंत सरकारला सांगितलंच पाहिजे. पण त्या बाळजाबाई चारी बाजूंनी फिल्डिंग लावून ठेवली आहे. काय करू. एवढ्यातच तेथे आढळराव येतात. कृष्णा बाहेर निघालेली असते. आढळराव म्हणतात, काय ग ये बाई कुठे निघालीस. कृष्णा म्हणते, आबा काय झालं. आढळराव म्हणतात, जरा जपून राहा हा. मी आहेच तुझ्या पाठीशी, तुझ्या जोडीला मी आहेच. पण दुष्यंता घरी येईपर्यंत खोलीतून बाहेर निघू नको. कृष्णा म्हणते, या बया काय झालं काय. आढळराव म्हणतात, ते सगळं नाही सांगता येणार, फक्त आत्ता सांगतोय तेवढं कर. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. बाळजाबाई इकडे रेडी होत असते. एवढ्यातच तेथे दलपत येतो. दलपत म्हणतो, बाळजाबाई अहो ती कृष्णा कधीपासून खोलीतच आहे. तिच्यावर जरा बारीक लक्ष ठेवावं लागेल ना. तिचं दुष्यंतरावांबरोबर बोलणं नको व्हायला. यावर बाळजा बोलते, नाही होणार. जयकांत आहे तिकडे. दलपत म्हणतो, तरी बी मला एक प्रश्न पडलाय, ती कृष्णा बाहेर का येईना. यावर बाळजा म्हणते, माशाने पाण्याशी वैर घेतलं तर हे असंच होतं भाऊजी. ती पूर्णपणे भेदरून गेली असणार. दुसरीकडे कृष्णा विचार करत असते. कृष्णा म्हणत असते, 10 वाजून गेले तरी बी दुष्यंत सरकार घरी नाही आलेत. काय करू. फोन करून बघू का. नाही नको. गाडी चालवत असतील. परंतु काय करू. बाळजाबाई त्यांना काही करणार नाही ना. जयकांत आहे त्यांच्या सोबत. त्याने काही केलं म्हणजे. त्यानंतर कृष्णा स्वतःशीच म्हणत असते, शिबाई कृष्णे काय विचार करायला लागली आहेस. शुभ शुभ बोल. त्यानंतर कृष्णाला आढळरावांचे शब्द आठवत असतात. दुष्यंत परत येईपर्यंत खोलीच्या बाहेर निघू नको. एवढ्यातच कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार आहे कुठे तुम्ही. केव्हापासून वाट बघते तुम्ही. इतक्यातच समोरून दुष्यंतचा आवाज येतो, हे कृष्णा प्लीज वाचव मला. हे ऐकून कृष्णाला खूप टेन्शन येतं. ती जोर जोराने दुष्यंत सरकार असं म्हणत असते. असं म्हणून कृष्णा लगेच खाली येते आणि समोर बघते तर दुष्यंत खाली पडलेला असतो. कृष्णा जाऊन दुष्यंतला उठवते. दुष्यंत लगेच उठून हसू लागतो. त्यानंतर सगळीकडे लाईट्स लागतात आणि सर्वजण पार्टी पार्टी असं ओरडू लागतात. कृष्णाच्या डोळ्यातून मात्र पाणी येत असतं. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू घाबरलीस का. अगं गंमत करत होतो मी. कृष्णा म्हणते, गंमत केवढी घाबरली म्या. तुमच्या डोसक्यात गंमत येते. सॉरी म्हणतो. बाळजा म्हणत असते, दुष्यंत अरे अशी ता करायची असते वय. यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई तुला सांगितलं होतं ना पार्टी अरेंज करतोय म्हणून. कृष्णाला सरप्राईज द्यायचं आहे नवीन वर्षाचं म्हणून. म्हटलं नवीन वर्ष आहे म्हणून काहीतरी जरा हटके स्टाईलने. यावर कृष्णा म्हणते, हटके स्टाईलने एखाद्या माणसाचा जीव गेला तर ते चालतं. यावर दुष्यंत कृष्णाला सॉरी असं म्हणत असतो. बाळजा म्हणते, अरे बाबा गप बस. अरे ते सरप्राईज का काय कृष्णाला देणार होतास. केव्हापासून नट्टापट्टा करून बसलो आम्ही. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार सरप्राईज राहू दे, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. एवढ्यातच बाळजाबाई तेथे येते. बाळजाबाई म्हणते, अगं ऐक की. अगं रातच्याला दोघं एकांतात गुलुगुलू करा की काय करायचं ते. आता समजे आहेत ना इथे पार्टीसाठी ग. आणि दुष्यंतची मित्रमंडळी पहिल्यांदा आलेत पुण्यावरून सगळे. तेव्हा त्यांचा पाहुणचार करायला नको. तू जा बरं पडदिशी तयार हो. असं म्हणून बाळजा कृष्णाला आज जायला सांगत असते. दुष्यंत म्हणतो, परफेक्ट मी सुद्धा हेच सांगणार होतो. जा रेडी होऊन ये ना. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला एक गिफ्ट देतो आणि म्हणतो, हे तुझ्यासाठी आहे. मागच्या वेळेस पण मी एकदम लास्ट मोमेंटला दिली साडी, परंतु त्या साडीच्या जागी अचानक ड्रेस निघाला. ते सगळं जाऊ देत, पण आज तसा काही घोळ व्हायला नको ना, म्हणून मी तुझ्या बहिणीलाच बोलवलंय. ती हेल्प करेल तुझी. त्यानंतर कृष्णा आत जाते. दुष्यंत इकडे खूपच खुश असतो. थोड्या वेळाने दुष्यंत चेंज करायला आत निघून जातो. बाळजाबाई जयकांतला म्हणते, जयकांत हितनं पुढे कसं जमतंय ते बघायचं. जयकांत म्हणतो, काकीसाहेब समजा जमणार. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा जुनं वर्ष संपून नवं वर्ष सुरू होण्यास बरोबर 1 मिनिटाचं अंतर आहे आणि आपल्यात 10 पावलांचं. ही दोन्ही अंतर एकत्र संपवूयात. असं म्हणून दोघेही हळूहळू चालत एकत्र येतात. त्यानंतर दुष्यंत म्हणत असतो, नवीन वर्षातला पहिला सूर्य मला तुझ्याबरोबर बघायचा आहे. येणाऱ्या दिवसातला प्रत्येक दिवस आपला असेल कृष्णा. बिकॉज आय से
माय फ्युचर विथ यू असं म्हणून दुष्यंत केक कट करून कृष्णाला भरवतो आणि हॅपी न्यू इयर असं म्हणतो. हे सर्व बघून बाळजाबाईला खूप राग आलेला असतो. बाळजाबाई म्हणत असते, उद्याचा सूर्य उगवणार कृष्णे, त्याआधी तू मावळणार.